नमस्कार, माझं नाव भाग्यश्री। माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मला कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे। आणि आज आपण साबुदाण्याची खिचडी करणार आहोत, ते बघूया। एक पसरट भांड घेऊया। त्याच्यात आहे ना 2 वाट्या साबुदाणा घेऊया। आता त्याच्यात 2-2.5 वाट्या पाणी घालूया। जेवढा साबुदाणा भिजेल म्हणजे तेवढंच पाणी घालूया। आणि त्याच्यावर झाकण स्टीलचं झाकूया। इकडे कुकर मध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं मी, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि 4 बटाटे टाकते आता। आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊ आपण। 4 शिट्ट्या करायसाठी 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे बटाटे छान शिजतील। तिसरी व चौथी शिट्टी झाली की आपण गॅस बंद करू आणि कुकर गार करायला ठेवून देऊ। आणि आता झाकण काढू आणि बटाटे शिजलेत का ते एखाद्या सुरीनी किंवा चमच्यानी असं बघून घेऊ। बटाटे छान शिजले। डिश मध्ये एका काढून घेते। आणि आता थोडे गारही झाले बटाटे, ते मी सोलून घेतले। आणि आता मी हे चिरून घेते। मी असे बटाटे सगळे चिरून घेतलेले। आता मी मिरची घेते। अशी मिरची घेतल्यात 2-3, ज्याला जशा आवडतील, जास्त कमी तिखटपणा जसा आवडतो खिचडीला तसं त्यांनी घेऊ शकतो। मी 3 इकडे मिरच्या घेतल्यात। आता मी आहे ना झाकण काढून साबुदाणा भिजलाय का ते एकदा मी बघते खिचडीसाठी। असं मी साबुदाणा दाबून चेक केलाय, साबुदाणा ना छान भिजलाय। आता मी याच्यात आहे ना कूट टाकून घेते शेंगदाण्याचं। आणि मी थोडं मीठही टाकलं त्याच्यात। आणि आता आपण ह्याच्यात चवीपुरती साखर घालून घेऊया। हे असं कूट आता हलवून घेतलंय आणि ह्याच्यावर झाकण ठेवून दिलंय बाजूला। इथे मी 4 चमचे तूप घेतलंय। इथे तेल सुद्धा चालतं शेंगदाण्याचं। आता आपण मिरचीचे तुकडे टाकून घेऊ। आणि ते थोडे तडतडले की आपण हलवून घेऊ थोडेसे। मग अशी जो उकडून ठेवलेला बटाटा होता तो आपण आता घेऊया। आता आपण जो साबुदाणा होता तो आता घालून घेतलाय आणि आता चांगलं परतून घेऊ। अशी परतून घ्यायचं।
खिचडी ते खाली लागली नाही पाहिजे, छान परतून घेऊ आणि याच्यावर झाकण ठेवू. थोडंसं पाणी टाकू, वाफ आली की आपल्याला कळेल. मला वाटते वाफ आली आहे एकदम. मी बघते झाकण काढून आणि परत एकदा हलवून घेते खिचडीला असं सगळीकडनं. आणि आपण परत एकदा झाकण ठेवू आणि मीडियम फ्लेमवर वाफ देऊ त्याला छान. आता वाफ आलेली आहे छान, असं हलवून घेतलंय. आता आपण आहे ना गॅस बंद करू आणि झाकण ठेवू. खिचडी मस्त झाली आहे, कलरही छान आलाय, दिसायलाही छान दिसते. आता आपण ताटामध्ये वाढून घेऊ. खिचडी वाढून घेतली अशी मी प्लेटमध्ये. दह्याची वाटी ठेवली मी याच्यावर आणि एक मिरची आणि मीठ. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच मला राहू द्या. धन्यवाद.